सदनिका गैरव्यवहार प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटे यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा मिळालाय। कोर्टामध्ये सुनावणी असेपर्यंत कोकाटेंना अटक करता येणार नाही, कोकाटेंची आमदारकी अपात्र ठरवणार नाही असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे। मात्र कोकाटेंनी कोणतंही मंत्रिपद किंवा महामंडळात त्यांना घेता येणार नाही असं देखील कोर्टानं स्पष्ट केलं। माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टानं तात्पुरती स्थगिती दिली। सुनावणी पूर्ण होईपर्यंत कोकाटे यांना आमदार म्हणून अपात्र ठरवलं जाणार नाही असं स्पष्ट करत राज्य सरकारला या प्रकरणी सुप्रीम कोर्टानं नोटीस जारी केली आहे। कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती देण्यात आली। कोकाटेंची आमदारकी कायम राहणार आहे, मात्र आमदार म्हणून कोकाटेंना कुठलेही अधिकार नसतील। कोकाटेंना कुठलाही निधी वापरता येणार नाही। राज्यसभा किंवा विधान परिषदेसाठी मतदान झालं तर ते सुद्धा करता येणार नाही। पुढील तारखेपर्यंत कोकाटे साहेबांची आमदारकी ही साबूत आहे। कोकाटे साहेबांना कोणतेही घटनात्मक पद स्वीकारता येणार नाही, जसे की मंत्री, महामंडळाचे अध्यक्ष। त्यामुळे आमदार म्हणून त्यांना सर्व कार्य बजावता येतील। आमदारकीच्या हक्कांवर कोणतेही बंधन नाही। दोषी ठरल्यामुळे त्यांची आमदारकी रद्द होणार असा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता। प्रॉसिक्युटर ज्या होत्या गव्हर्नमेंट तर्फे प्लीडर, त्या काही लढत नव्हत्या विशेष, म्हणून शेवटी जजनी त्यांना विचारलं की तुम्ही कुठच्या बाजूने आहात, या बाजूने आहात का त्या बाजूने आहात, त्याच्याच वरनं काय ते समजून जावं। जर माझ्या सरकारचे प्लीडर कोर्टात लढत नसतील, भ्रष्टाचार करायचं पण बळ त्याच्यामुळे येतं आणि मग आम्ही वेड्यासारखे लढून उपयोग तरी काय असा प्रश्न पडतो आम्हाला। हा नेहमी पडणारा प्रश्न आहे की ज्या सगळ्या अशा संघटना संस्था म्हणजे मुख्यमंत्री कार्यालय असेल, महसूल मंत्री कार्यालय असेल, पोलीस कार्यालय असेल, सगळे जर यांच्याच्या बाजूने असतील तर मग न्याय मागायचा कुठे, परत आम्हीच कोर्टात जायचं। नेमकं हे प्रकरण काय आहे ते आपण पाहूया। आर्थिक दुर्बल घटकांसाठीच्या योजना असताना स्वतःचं घर नसल्याचं आणि उत्पन्न कमी असल्याचं दाखवून 2 घरं त्यांनी पदरात पाडून घेतली। बनावट कागदपत्रांच्या आधारे कोकाटेंनी घर लाटल्याच्या विरोधात तत्कालीन मंत्री तुकाराम दिघोळेंनी तक्रार केली। 1995 मध्ये दाखल तक्रार आणि कोर्टामध्ये प्रकरण गेल्यावर याच वर्षी फेब्रुवारीमध्ये नाशिकच्या प्रथम वर्ग न्यायालयानं 2 वर्षांची शिक्षा त्यांना सुनावली।